आणि आता पाहूया जंतर मंतरवरील आंदोलनासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओ संदेशानंतर जेपी नड्डांकडून सोनम वांगचुक यांची भेट। सोनम वांगचुक यांनी जेपी नड्डांच्या उपस्थितीत आपलं उपोषण सोडलं। पंतप्रधान मोदींच्या पेपरफुटी विरोधात कठोर कायदा आणणार या भूमिकेनंतर उपोषण मागे घेतलं। नड्डांनी सरकारचा प्रस्ताव वांगचुक यांच्यासमोर वाचून दाखवला। सरकारने पावलं उचलली यासाठी सरकारचे धन्यवाद। शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शांततेत आंदोलन सुरू ठेवावं। विद्यार्थी आंदोलनाच्या चुकीच्या लोकांना फायदा उचलू द्यायचा नाहीये। उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक यांची प्रतिक्रिया। सोनम वांगचुक यांनी उपोषण माघारी घेतलं हे बरं झालं, मात्र धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत जंतर मंतरवरील शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहणार। कॉक्रोच पार्टीच्या अभिजित दिपके यांची माहिती। कॉक्रोच जनता पार्टीकडून आज देशव्यापी शांततापूर्ण आंदोलनाची घोषणा। देशातील विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटनांना सहभागी होण्याचं आवाहन। आरएएफ आणि दिल्ली पोलीस मोठ्या संख्येने जंतर मंतरवर दाखल होणार आहेत। आंदोलक विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान मोदींचा मध्यरात्री व्हिडिओद्वारे संदेश। पेपरफुटी विरोधात कायदा बनवणार। पेपरफुटी विरोधातील कायद्याचा मसुदा तयार। उद्या कॅबिनेट बैठकीत पेपरफुटीवर चर्चा करणार। पंतप्रधान मोदींचं आश्वासन। तर सोमवारी पेपरफुटीवर संसदेत चर्चा होणार, मोदींची माहिती। मिस्टर मोदी, विद्यार्थ्यांना प्रधानांचा राजीनामा हवाय। रात्री केविलवाणा व्हिडिओ टाकून त्यांच्या बुद्धीचा अपमान करू नका, माफी मागा। राहुल गांधींची ट्विट करत मागणी। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून शिक्षण सचिव विनीत जोशी यांची बदली। विनीत जोशी आता पंचायती राज मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाचे सचिव नरेश पाल गंगवार यांची भारताचे नवीन शिक्षण सचिव म्हणून नियुक्ती। केंद्र सरकार आणि सीजेपीच्या प्रतिनिधींमध्ये आज चर्चा होणार आहे। दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशनल क्लब ऑफ इंडियाच्या इमारतीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा होईल। कॉक्रोच पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांची माहिती। दिल्लीतील 17 मेट्रो स्थानकं पुढील आदेशापर्यंत बंद। दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनची ही माहिती। राजीव चौक आणि मंडी हाऊस येथे प्रवाशांसाठी इंटरचेंज सुविधा उपलब्ध असणार आहेत। आता पाहूया दिल्लीतील या आंदोलनाला देशभरातून कसा पाठिंबा मिळतोय त्याचा आढावा घेणाऱ्या टॉप 9 बातम्या। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचं आंदोलन। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पार्कात राष्ट्रगीत गाणार। आदित्य ठाकरेंची माहिती। विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी ठाकरे बंधू मैदानात 26 तारखेला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चाची घोषणा। बाप्पाला साकडं घालून सरकारचा निषेध करणार। विद्यार्थ्यांसह पालकांनीही सहभागी होण्याचं केलं आवाहन। दिल्लीसारखा आमच्या मोर्चात केलं तर फटकावून काढणार, राज ठाकरेंचा इशारा। आमचा मोर्चा शांततेत होणार, हुल्लडबाजी केल्यास आमचे लोक सोडणार नाही, ठाकरे आक्रमक। भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचा सरकारला घरचा आहेर। जंतर मंतरवरील लाठीचार्जचा निषेध। विद्यार्थ्यांचे मुद्दे रास्त असल्याचं मत। अहिल्यानगरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं मौन आंदोलन। सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ अण्णा हजारेंचं मौन। सीजेपीच्या आंदोलनाला अभिनेत्री करीना कपूरचं समर्थन। तरुण मुलामुलींच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणं अशक्य। शिक्षण तेव्हाच प्रभावी ठरतं जेव्हा मुलांचा त्यावर विश्वास असतो। करीना कपूरचं ट्विट। विद्यार्थ्यांचं स्वप्न भंगलं की त्यांच्या कुटुंबियांचं स्वप्न भंगतं, त्याचा आवाज ऐकला गेला पाहिजे। अभिनेता वरुण धवन यांची ही पोस्ट। न्याय, पारदर्शक आणि अर्थपूर्ण तोडग्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, वरुण धवनची मागणी। सत्ताधारी विद्यार्थ्यांना जुमानत नाहीयेत। काही विरोधी पक्ष विद्यार्थ्यांचा गैरफायदा घेत आहेत। विद्यार्थ्यांना न्याय मिळायलाच हवा, अमेय वाघ यांची पोस्ट। विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे। माजी टेनिसपटू सानिया मिर्झाचं वक्तव्य। गेल्या काही दिवसात जे काही सहन केलं त्याची दया येते, त्यांच्या प्रयत्नांचा आदर केला गेला पाहिजे। सानिया मिर्झा यांची प्रतिक्रिया।